भरत गोगावलेंना रायगडचा पालकमंत्री करा अशी मागणी समर्थकांनी केली आहे आणि यावेळेस गोगावलेंचे समर्थक शिंदेंच्या भेटीला आले। मात्र पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं तटकरेंनी म्हटलंय। भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत आणि सर्वांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आणि शिंदे साहेबांची भेट घेऊन भरतशेठ यांना रायगडचे पालकमंत्री करा यासाठी सगळे मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मुख्यमंत्री आज डावोसला आहेत। राज्यात मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत येणं अभिप्रेत आहे आणि ते आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये दुमतच काही कारण नाही। अशा वेळेला या वादाच्यामुळे राज्यात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणं का उचित राहणार नाही। ते आल्याच्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून त्यातला निर्णय घेतील। तर गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करा म्हणून गोगावलेंचे जे समर्थक आहेत ते इथं आक्रमक झालेले आहेत। तर यावेळेस तटकरेंनी मात्र मुख्यमंत्री राज्यात दावोसहून आले त्यानंतर या संदर्भातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे। परंतु पालकमंत्रीपदाचा वाद काही मिटत नाही असंच सध्या तरी दिसतंय। भरत गोगावले यांचे समर्थक जे आहेत ते रायगडच्या पालकमंत्री पदावरून इथं आक्रमक झालेले आहेत। भरत गोगावले यांनाच पालकमंत्री रायगडचं नेमा अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर तटकरे कंपनीला कुणाचंही वर्चस्व पटत नाही असं भरत गोगावले यांनी आरोप करताना म्हटलेलं आहे। भरत गोगावले यांनी यावेळेस पालकमंत्री पदावरून आपण बघतोय आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि थेट तटकरेंवर टीकाही केली आहे। तटकरे कंपनीला कोणाचंही वर्चस्व खपत नाही आहे। त्याने आत्तापर्यंत एकालाही कोणाला जरी पुढे जाऊ दिलं असलं तर पाहावं त्यांनी फक्त आम्हीच आणि आम्हीच आणि म्हणून करता हे सगळं घडलेलं आहे। आमचं त्याबद्दल नाही, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक पण सीट त्यांची आली नव्हती त्यावेळेला एकमेव रायगडची सीट आणून देण्यासाठी आम्ही लोकांनी रक्ताचं पाणी केलं आहे।